श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरी गणपती बाप्पा असावा. मग कोणीतरी नव्याने गणपती बाप्पा बसवत असतात, कोणी नवस घेतलेलं असतं, कोणाला इच्छा असते. मग अशा वेळी भरपूर शंका कुशंका मनामध्ये निर्माण होत असतात. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगत असतात आणि प्रकारचं भय निर्माण होत असतं. मग जर नव्याने गणपती बाप्पा बसवायचा असेल, म्हणजेच पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवायचा असेल, तर त्याला साधारणतः कसा बसवावा याच्यासाठी आज आपण माहिती ऐकणार आहोत. आता काही लोक म्हणतात की पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवायचा असेल तर तो बालच गणेश असायला पाहिजे, असाच असायला पाहिजे, लहान मुलासारखाच असेल, असं काही नाही आहे. गणपती बाप्पाची लहानात जेवढी मूर्ती असते, साधारणतः 1.25 फुटापर्यंतची तेवढी घ्या. त्याचं स्वरूप कुठल्याही प्रकारचं असेल तरी काही बिघडत नाही. तो लहानच पाहिजे, बालस्वरूपाचंच पाहिजे असं कुठेही शास्त्रात म्हटलेलं नाही. बरं, अनेक लोक तुम्हाला सांगतील की वेगळ्या प्रकारचे नैवेद्य त्याला लागतात, असंच करावं लागतं, तसंच असतं, याचे लाडू लागतात, असं काही नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पाला अत्यंत आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदकांचा आहार. आणि इतर व्रताला जो नेहमी आपण नैवेद्य करतो ना, तसाच तो नैवेद्य बनवायचा आहे आणि मोदक बनवायचे. अर्थात ही भक्तीची क्रिया, त्यामुळे भावनेने युक्त होऊन अत्यंत प्रेमाने श्रद्धेने आपल्या गणपती बाप्पाचं केलेलं पूजन हे गणपती बाप्पाला अत्यंत आवडतं. बल्लाळेश्वराची कथा तर फार सुपरिचित आहे की बल्लाळेश्वराच्या कथेमध्ये नेहमी सांगितलं जातं की बल्लाळ नावाच्या बाळाने अत्यंत प्रेमाने गणपती बाप्पाची सेवा केली आणि त्या सेवेला प्रसन्न होऊन बाप्पा त्या ठिकाणी स्वयं प्रगट झाले. मग एवढी जर सुंदर कथा असेल तर एवढ्या प्रकारच्या शंका कुशंका मनात घेण्याचं काही कारण नाही. अत्यंत प्रेमाने छोटीशी मूर्ती का पहिल्यांदा आणायची? कारण ती आपल्याला हाताळायला किंवा त्याच्यावर उपचार करायला, आव्हान पूजन करायला, विसर्जन करायला सोपं जातं. म्हणून लहान मूर्ती आणावी, पण ती बालस्वरूपात पाहिजे असा काही नियम नाही. नैवेद्याचा पण असा काही नियम नाही. बाप्पाला मोदक आवडतात म्हणून उकडीचे, काही ठिकाणी तळणीचे, कुठे गव्हाचे तर कुठे तांदळाचे, ज्या आपल्या पद्धती असतील त्याप्रमाणे मोदकांचा नैवेद्य आणि आपण जो आहार घेतो त्या पद्धतीचा शुद्ध सात्विक आहाराचा नैवेद्य बाप्पाला दाखवायला पाहिजे. बाप्पा आलाय म्हणून मग 3 वेळा आरती करायला हवी. त्याचप्रमाणे त्याला ज्या आवडणाऱ्या अत्यंत महत्त्वाची पत्री पूजा आहे, त्या पत्री पूजाद्वारे त्याचं पूजन करता आलं पाहिजे, त्याची प्राणप्रतिष्ठा करता आली पाहिजे. अव्वाच लोकांना बोलवून बडेजाव करण्यामध्ये काही अर्थ नसून भक्तीने अत्यंत श्रद्धेने बाप्पाची पूजा करून भगवंताची प्राप्ती करून आनंद घेण्यासाठी, चैतन्याची प्राप्ती करण्यासाठी हा उत्सव आहे. म्हणून तो श्रद्धेने भक्तीने करायला हवा. म्हणून कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनात घेऊ नये. अत्यंत प्रेमाने श्रद्धेने हा उत्सव तुम्ही साजरा करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.